दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी भंडारकवटे परिसरात भीमा नदीच्या पात्रात थेट जेसीबी व पोकलँड घालून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे। शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत मोठमोठ्या आयवंत भरून बेहिशोब व बेसुमार वाळू वाहतूक केली जात आहे। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना देखील महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे ही वाळू लूट नेमकी कुणाच्या आशीर्वादानं असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत। या अवैध वाळू उपशामुळे भीमा नदीचे पात्र अधिक रुंद झाले असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत। यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बिघडत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे। भविष्यात पूर परिस्थितीचा धोका वाढण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण प्रकरणाला तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांची जबाबदारी झटकता येणार नाही। मात्र प्रश्न असा आहे की पोलीस प्रशासन गप्प का आहे, महसूल प्रशासन डोळे झाक का करत आहे, कारवाई न होण्यामागे कोणाचा वर्गहस्त आहे। आज नदी लुटली जाते, उद्या याची किंमत शेतकरी, ग्रामस्थ आणि पुढील पिढ्यांना मोजावी लागणार आहे। शासन याकडे गांभीर्यानं लक्ष देणार की भीमा नदी फक्त वाळू माफियांच्या हवाली करून मोकळे होणार, हाच खरा प्रश्न आहे।